नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं अश्विनीज मधुरवाणी या चॅनलवरती. जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे अतिशय धमाकेदार ट्विस्ट चालू आहेत आणि आपण तो डेली अपडेट्स ज्या आहेत त्या आपण या चॅनलवर डेली टाकतच असतो, व्हिडिओ अपलोड करत असतो. त्यामुळे प्रेक्षकांना या मालिका जबरदस्त आवडतात आणि या मालिके तुम्हाला बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. तर प्रेक्षकांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की यांचा संगीताचा अतिशय सुंदर असा सोहळा आहे, तो भरलेला आहे आणि आपण तोच आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपण आता पाहत आहोत की हे सर्वजण म्हणजे काव्या, नंदिनी, जीवा, पार्थ आणि त्यांच्या आईबाबा जे आहेत ते गप्पा मारतात. त्यावेळेस बाबा जे आहेत ते म्हणतात की मालिनी अगं यांचे गप्पा मारण्याचे दिवसच आहेत, ते आत्ताच एवढ्या लवकर झोपायचे दिवस नाहीये, त्यांचे जागरण करायचे, रात्र जागवायचे दिवस आहेत. त्यावेळेस मालिनी म्हणते की तुम्ही जरा शांत बसावं. काय रे मुलांनो, तुम्ही अजून का बरं झोपलेले नाही आहात? आणि आत्ता जर तुम्ही झोपला नाही तर उद्या संगीतामध्ये तुमचे डोळे जे आहेत ते मोठे मोठे व्हायला लागतील आणि तुम्ही खूप खराब दिसाल, असं म्हटल्यानंतर सगळेजण हसतात. तेव्हा मालिनी म्हणते की तुम्हाला ज्या काही गप्पा मारायच्या आहेत त्या तुमच्या लग्नानंतर मारत बसा. यावेळेस बाबा जे आहेत म्हणजे विक्रम आहेत ते म्हणतात की ते लग्नानंतर गप्पा कशाला मारतील, त्यांना पूर्ण रात्र एकमेकांबरोबरच घालवायची असेल ना. मग असं म्हटल्यानंतर मालिनी म्हणते काही काय बोलताय हो. त्यावेळेस विक्रम जे आहेत म्हणजे पारचे बाबा जे आहेत ते म्हणतात की तुम्हीच बायका सतत मुलांच्या मागं लावत असता की आम्हाला आता गुड न्यूज द्या, गुड न्यूज द्या, आणि मग ते बिचारे मुलं गप्पा कधी मारणार, त्यांना गुड न्यूज देण्यासाठी टाईम तर नको का? असं म्हटल्यानंतर ह्या दोघी खूप लाजतात. जीवा म्हणतो बाबा तुम्ही तर काही पण बोलता, पार्थही तसंच म्हणतो आणि मालिनी म्हणते तुम्ही शांत बसावं, जा रे मुलांना आपापल्या रूममध्ये जा आणि आता झोपी जाऊ द्या, संगीतही आहे आणि तेही चांगलं सेलिब्रेट करायचं आहे, जा बरं तुम्ही आत्ताच जाऊन झोपी जा. असं म्हटल्यानंतर मग पार्थ म्हणतो चला काव्या, असं म्हटल्यावर लगेच मालिनी म्हणते काव्या चला काय, आपापल्या रूममध्ये मी जायला सांगितलंय. आणि मग सगळेजण उठतात आणि आपापल्या रूममध्ये जायला निघतात. बाय गुड नाईट करून झाल्यानंतर ते आपल्या आपल्या रूममध्ये जातात आणि इकडे मग ते सगळे गेल्यानंतर हे दोघंजणच म्हणजे मालिनी आणि विक्रम जे आहे ते दोघंजणच राहतात. त्यावेळेस मालिनी म्हणते की अहो आत्तापर्यंत मेहंदी झाली, हळदी झाली, सर्व काही व्यवस्थित पार पडलं, पण उद्या संगीत आणि लग्न, परवा दिवशी लगेच लग्न आहे, सर्व काही सुरळीत पार पडेल ना हो. यावेळेस विक्रम म्हणतो की तू कशाला टेन्शन घेतेस, आपणच निगेटिव्ह बोलल्यावर कसं चालायचं, आपण पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे, म्हणजे सर्व काही सुरळीत पार पडेल. असं विक्रम म्हटल्यानंतर मालिनी म्हणते हो चला हो जाऊयात, नाही तर आपले पोरं आहे ते म्हणतील की हे बघा लव बर्ड अजून देखील गप्पा मारत बसलेत. असं म्हणून दोघे जण हसत रूममध्ये जातात. आता रम्या जी आहे ती लपून छपून यांचं सर्वांचं बोलणं जे आहे ते ऐकत असते आणि ते गेल्यानंतर मग ती ते सोफ्यावर म्हणजे हे सगळेजण बसले होते तिथे येऊन बसते आणि तिथे तिने कॅमेरा जो आहे तो लपून ठेवलेला असतो. आता तो कॅमेरा काढते आणि ती सर्व काही चेक करते आणि तिथून नंतर ती परत उद्याचं जे संगीत होणार आहे तिथे ती जाते आणि तिथे ती कॅमेरा तिथेच कुठं तर लपवून ठेवते आणि एक टॉर्च घेऊन ती गेलेली असते. आता ती कुठलं तरी गाणं एकटीच गुणगुणत असते. अतिशय विचित्र पद्धतीने ती टॉर्च जो आहे तो स्वतःच्या तोंडावर ऑन करते, ऑफ करते, सतत तिचं काहीतरी चालूच असतं. आता संगीताच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली असते आणि त्याचं सूत्रसंचालन जे आहे ते युगने हातात घेतलेलं असतं. आता तो सर्वांचं वेलकम करतो आणि म्हणतो की आता आपले ज्यांचं लग्न आहे तेच म्हणजे काव्या, नंदिनी वहिनी आणि जीवादादा, पार्थदादा हे सगळेजण येणार आहेत आणि त्यांचं धूमधडाक्यात टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. असं म्हटल्यानंतर सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजतात आणि ह्यांची एंट्री झालेली असते. मग आता हे दोघेजणही आपल्या आपल्या जाग्यांवर बसवून घेतात. इकडच्या साईडला काव्या आणि पार्थ हे बसतात आणि दुसऱ्या साईडला जीवा, नंदिनी जे आहेत ते बसतात. मग आता तेवढ्यातच लाईट जाते आणि लाईट गेल्यानंतर एंट्री होते ती म्हणजे कान्हाची आणि कान्हा म्हणतो की जिथे कान्हा असतो तिथे अंधार जास्त वेळ टिकत नाही आणि तेवढ्यात मग लाईट ऑन होते. लाईट ऑन झाल्यानंतर कान्हा हा युगला सांगतो की तू आत्तापर्यंत सूत्रसंचलन केलंस ते भरपूर झालं, आता सूत्र माझ्या हातात दे आणि तू जा भांग पाडून ये. असं म्हटल्यानंतर
त्याने युगच्या हातातून माईक जो आहे तो काढलेला असतो आणि त्याच्या खिशामध्ये लपवून ठेवलेला असतो. युगला माईक काही सापडत नाही. मग त्यावेळेस कान्हा त्याला जायला सांगतो आणि तो गेल्यानंतर कान्हा माईक तोंडाजवळ धरतो आणि हॅलो हॅलो असं बोलायला लागतो, परंतु माईक काय ऑन होत नाही. आणि मग तो म्हणतो की माझेच हालहाल होत आहेत असं म्हटल्यानंतर तेवढ्यात सखी जी आहे ती तिथे येते आणि ती म्हणते हाय हाय असं करते आणि सर्वांना बोलायला लागते. आणि तेवढ्यात ती म्हणते की मी माझ्या नवऱ्याच्या पायावर पाय देऊन आले, म्हणजे माझ्या नवऱ्यानं माईक गायब केला आणि मी माईकमधली बॅटरीच गायब केली असं म्हटल्यानंतर सगळेजण जोरजोरात हसायला लागतात आणि ती बॅटरी ती कान्हाला दाखवते. त्यावेळेस मग ते दोघंजण बोलायला लागतात. तेवढ्यातच एंट्री होते, ती म्हणजे शौर्य आणि ऊर्जाची. हे दोघेजण आल्यानंतर मग थोड्याच वेळानं हे कान्हा आणि सखी जे आहेत त्या दोघांना म्हणतात की तुमचं काही लग्न झालेलं नाही, त्यामुळे ह्याचे सूत्र काही तुम्ही हातात घेऊ शकत नाही असं म्हटल्यानंतर ते म्हणतात तुम्ही जा आता. आणि सखी ऊर्जाला म्हणते की इथं पुढं पुढं करायला तुमचं कोर्ट नाही. यावेळेस मग शौर्य म्हणतो की कोर्टामध्ये ऊर्जा शिंदेशी वाद करायचा नाही आणि कोर्टाच्या बाहेर ऊर्जा शिंदेचा नाद करायचा नाही असं म्हटल्यानंतर कान्हा आणि सखी म्हणतात की नाही, यांचं लग्न झालेलं नाही, हे दोघेही बालिश आहेत, जा तुम्ही आता असं म्हटल्यानंतर मग ते दोघेही तिथून निघून जातात. ते जाऊन खाली बसतात आणि आता सखी आणि कान्हा आहे ते म्हणतात की आम्ही सूत्रसंचालनाचं काम आम्ही हातात घेतलंय. आणि कान्हा हा आईबाबांविषयी खूप काही काय बोलायला लागतो आणि तो म्हणतो आईबाबांनी मुलांसाठी हे केलेलं असतं, मुलींसाठी असं केलं असतं, तसं केलं असतं, असं भरपूर काही काय सांगत बसतो आणि म्हणतो की मुलांचे लंगोट देखील धुतलेले असतात. त्यावेळेस मग ते खालून सगळेजण ओरडतात आणि तेव्हा असं की त्याच्या हातातून माईक काढून घेते आणि म्हणते की तू कान्हा आहेस म्हणून का अख्खं महाभारत इथं सांगणार आहेस, जो मेन कार्यक्रम आहे त्याबद्दल बोल असं म्हटल्यानंतर कान्हा म्हणतो की जीवानंदिनीच्या आणि पार्थकाव्याचा संगीताचा कार्यक्रम जो आहे त्यासाठी आपण सगळे इथे जमलो आहोत. आणि आता संगीताचा पहिला परफॉर्मन्स जे करणार आहेत ते म्हणजे मुलींचे आई बाबा मिसेस शारदा मोहिते आणि तय्यवली म्हणजेच धनंजय मोहिते यांचा जोरदार परफॉर्मन्स आहे तो आता इथे सादर होणार आहे. आणि ते ऐतिहासिक जुनं गाणं आहे, ते त्यांचं हे गाणं ते इथे गाणार आहेत. मग ते म्हटल्यानंतर हे खालून सगळेजण जोरजोरात शिट्ट्या टाळ्या वगैरे वाजवतात आणि या दोघांनी वरती स्टेजवर आमंत्रित करतात. मग हे दोघेजण आल्यानंतर या दोघांचाही अतिशय सुंदर असा डान्स परफॉर्मन्स होतो आणि डान्स परफॉर्मन्स झाल्यानंतर मग सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवायला लागतात, शिट्ट्या वाजवायला लागतात आणि मग तेवढ्यातच तिथे सूत्रसंचालन करायला आता ऊर्जा आणि शौर्य हे दोघे जण येतात. त्यावेळेस शौर्य म्हणतो की तुम्ही सगळेजण आता विचार करत असाल की कान्हा आणि सखी कुठे गेले, तर ते दोघे बॅक स्टेजला दोघे भांडत बसले आहेत म्हणून आम्ही दोघं आता सूत्र हातात घेतोय असं म्हणून हे दोघे जण वरती आलेले असतात. आणि आता शौर्य म्हणतो की मुलींच्या आईबाबाचा परफॉर्मन्स अतिशय धडाकेबाज झालेला आहे. आणि त्यावेळेस ऊर्जा म्हणते की मुलांच्या आईबाबांना देखील, मुलांच्या इकडच्यांना देखील तू कमी लेखू नकोस असं म्हटल्यावर खालून सर्वजण जोरजोरात टाळ्या शिट्ट्या वाजवतात आणि मग हे दोघेजण मुलाच्या आईबाबांना आमंत्रित करतात. आणि तेव्हा मालिनी आणि विक्रम हे दोघेजण आहेत ते वरती येतात आणि त्यांचं डान्स गोमू संगतीनं माझ्या तू येशील का या गाण्यावर अतिशय सुंदर असा परफॉर्मन्स या दोघांचा होतो. आणि यांचा परफॉर्म झाल्यानंतर मग परत हे सगळेजण म्हणजेच काव्या पार्थ जीवानंदिनी हे सर्वजण जोरजोरात टाळ्या वाजवायला लागतात आणि शिट्ट्या बिट्ट्या वाजवायला लागतात आणि मग त्यांना मिठ्या वगैरे मारायला लागतात. मग यांचं सर्व झालं की आता नंतर आता कान्हा आणि शौर्य हे दोघेही येत नाहीत. आता सूत्रसंचालनाचं काम हे ऊर्जा आणि सखीने हातात घेतलेलं असतं. त्यावेळेस ऊर्जा म्हणते की सखी मालिनी काकून कसले भारी ठुमके मारले आणि खरंच खूप छान त्यांनी परफॉर्मन्स केला. यावेळेस सखी म्हणते की खरं सांगू, मुलांपेक्षा ना मुली खूप वरचढ असतात अभ्यासामध्ये, हो की नाही काव्या. यावेळेस काव्या म्हणते सव्वा असं करून ती जोरात ओरडते. आणि त्यावेळेस जीवा म्हणतो की असं काही नाही म्हणली, फक्त अभ्यासात मुली वरचढ असतील पण प्रत्येक गोष्टीत मुलंच वरचढ असतात असं म्हटल्यावर मग ऊर्जा म्हणते की हेच साध्य करण्यासाठी आज आपण आत्ता डान्स पाहणार आहोत आणि हा परफॉर्मन्स फक्त मुलांचा होणार आहे. आणि या परफॉर्मन्समध्ये शौर्य, कान्हा आणि युग हे तिघे जण परफॉर्मन्स करतात आणि त्यांचं गाणं असतं
आवाज वाढव डीजे तुझ्या आईची शपथ आहे या गाण्यावर जबरदस्त असा परफॉर्मन्स या तिघांचा होतो. आणि या तिघांचा परफॉर्मन्स झाल्यानंतर इकडे दुसरीकडे रम्या ही आरशासमोर बसून अतिशय सुंदर असं मेकअप करून तयार झालेली असते. आणि तेवढ्यात वसुंधरा तिथे येते आणि वसुंधरा म्हणते, अगं रम्या काय चाललंय तुझं? आता त्यांचं मेहंदी हळद वगैरे या सगळ्यामध्ये सामील झालीस, आता तू संगीत पण करणार आहेस का? संगीतमध्ये पण जाणार आहेस का? यावेळेस रम्या म्हणते की संगीतमध्ये मी फक्त बघायला जाणार नाही तर अतिशय सुंदर असा डान्स परफॉर्मन्स करणार आहे. आणि हो, आपण दोघी मिळून डान्स परफॉर्म करायचा आहे, कारण माझ्या लग्नात तर तू काय माझ्याबरोबर डान्स करू शकणार नाही आहेस आणि त्यामुळं आपण आत्ताच फुल एन्जॉय करू. असं म्हटल्यानंतर वसुंधरा म्हणते, अगं कशाला एवढं करतेस, तुला त्रास होईल ग. असं म्हटल्यावर रम्या म्हणते, नाही मला काहीही त्रास होणार नाही, तू अजिबात काळजी करू नकोस, मी या सगळ्यातून खूप पुढे निघून गेली आहे. आणि ती म्हणते की तू पटकन तयार हो. यावेळेस वसुंधरा म्हणते की नाही अगं, आपलं काही गाणंही फिक्स झाले नाही आणि स्टेप देखील फिक्स झाले नाहीत. यावेळेस रम्या म्हणते की तू फक्त मला फॉलो कर, चल आवर पटकन आणि आपण दोघी डान्स करणार आहोत. असं म्हटल्यानंतर वसुंधरा विचार करते की हिनं कोणतं गाणं ठरवलं असं ना, ती आता काय करायचं आणि मी कसं डान्स करणार आहे तिच्याबरोबर, तिलाच माहिती आहे. असं वसुंधरा इकडे विचार करत असते आणि ती म्हणते की रम्याच्या डोक्यात नेमकं काय चाललंय खरंच काही कळतच नाही आणि ती काही लग्नात काही गोंधळ घालणार असेल का, असा विचार इकडे वसुंधरा करते. तर मित्रमैत्रिणींनो, प्रेक्षकांनो, आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत नवरा नवरी म्हणजेच जीवानंदिनी आणि काव्या पार्थ यांचा जबरदस्त असा परफॉर्मन्स हा आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. जर ह्यांचा परफॉर्म तुम्हाला बघायचा असेल तर उद्याचा व्हिडिओ नक्की बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला मात्र विसरू नका. आणि या दोघांच्या जोडींमध्ये कोणती जोडी तुम्हाला आवडते हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.